नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर मला फक्त ओव्हरलॉक करण्यासाठी ही काही कपडे आली होती, म्हणजे शिवून दिली होती दुसऱ्याने. त्याला फक्त ओव्हरलॉक करायचे होते, कारण की असं म्हणजे साडीचे जे आपण ड्रेस शिवतो ना, ते जे दोरे दोरे निघून ते ड्रेस पटकन उसवतात, म्हणून त्यांना हे ओव्हरलॉक करून घ्यायचे होते. त्यांनी म्हणजे ज्या ह्या ड्रेस शिवतात ना त्या खूपच छान शिवतात. त्यांनी खूपच मस्त फिनिशिंगमध्ये हे ड्रेस मला शिवून दिलेले होते. आणि मी शेवटपासून ओव्हरलॉकची टीप येण्यासाठी काय केले, जिथे जिथे त्यांची म्हणजे टीप मुंड्यापाशी किंवा खाली कमरेत जिथे जिथे ते दोन्ही भाग एकमेकांना जॉईंट होत होते, तिथली मी फिटिंगची टीप उचलून घेतली आणि तिथला तेवढाच भाग मोकळा केला आणि शेवटपासून ओव्हरलॉकची टीप घेतली. म्हणजे दिसतानाही ते छान दिसते आणि धागेदोरे निघण्याचे कुठूनच टेन्शन राहत नाही. अशा पद्धतीने मी कडेपासून ओव्हरलॉक करून घेत होते. कमरेला देखील मी तसेच केले, मुंड्याला देखील मी तसेच केले आणि शेवटपर्यंत टीप म्हणजे आपली टीप ही पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित दिसावी म्हणून मी हे करत होते. शक्यतो ओव्हरलॉक करायला देताना फिटिंग न करताच करायला द्यावे, म्हणजे आपलाही वेळ वाचतो आणि पुढच्याचाही वेळ वाचतो. आता त्यांना परत तिथे जिथे मी टीप उसवली होती तिथे टीप मारावी लागणार आहे. मी तसेही डायरेक्ट ओव्हरलॉक करून दिले असते, पण ते व्यवस्थित वाटले नसते. मध्येच तिथले धागेदोरे परत निघले असते, त्यामुळे मग मी तिथे उसवूनच टीप मारून घेतली. आणि मग या वन पीसला मी पूर्णपणे ओव्हरलॉक करून घेतल्यानंतर खूपच छान फिनिशिंग सकट हा ड्रेस पूर्ण तयार झाला. आता मी त्यांना हा ड्रेस उद्या घ्यायला बोलवणार आहे. म्हणजे वेगळाच लुक आला या पूर्ण ड्रेसला ओव्हरलॉकमुळे. जसे की किती धागेदोरे निघले होते मी तुम्हाला दाखवते. 3 ड्रेस होते, त्यामुळे मग 3 ड्रेसचे आणि 1 ब्लाऊज होते. सगळ्यांना मी लगे हात ओव्हरलॉक करून घेतले. तर मी हा जो वन पीस याला मी ओव्हरलॉक केलेले आहे, तर या ओव्हरलॉकचे मी पूर्ण 15 रुपये घेतलेले आहेत. का तर व्यवस्थित सगळीकडे ओव्हरलॉक करून दिलेले आहे. तुम्ही किती घेता, कमी घेता का जास्त घेता, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. हा जो आहे तो आपला टॉप आहे. याचेही मी तसेच केले की बाहीच्या इथे मुंड्याच्या इथे उसवून घेतले आणि नंतरच पूर्णपणे ओव्हरलॉक करून घेतले. मला असे बहुतेक असे वाटत आहे, म्हणजे एकाच साडीचे हे 3 ड्रेस दिसत आहेत. एक छोटीशी फ्रॉक, एक मोठा वन पीस म्हणजे एक मोठी फ्रॉक, एक छोटी फ्रॉक आणि एक टॉप. म्हणजे मला असं वाटतं हा मदर डॉटर कॉम्बो असणार आहे त्यांचा. टॉपला काही एवढे ओव्हरलॉक नव्हते करायचे, फक्त बाहीला आणि कडेच्या साईडने करायचे होते, त्यामुळे मी याचे 10 रुपयेच घेणार आहे. मला नक्कीच सांगा की तुमच्या एरियामध्ये किंवा तुम्ही ओव्हरलॉक करून देण्याचे पैसे किती घेता, जेणे की मला पण आयडिया येईल की नक्की ओव्हरलॉकला किती पैसे घेतात ते. यांनी जे आहे ती शोल्डरच्या बाजूने आतून दुमडून टीप मारलेली होती, त्यामुळे मला शोल्डरला ओव्हरलॉक करावे लागले नाही आणि दिसायलाही ते खूप छान दिसत होते. अशा रीतीने टॉपही आपला ओव्हरलॉक करून आता झालेला आहे. मी परत तुम्हाला सरळ घडी घालून दाखवते. आता ही बघा, ही एक छोटीशी फ्रॉक आहे. ही खूपच सुंदर फ्रॉक आहे. त्यांनी गळ्याला याला म्हणजे असं व्यवस्थित बॉर्डर लावून केलेले आहे, पण नेमकं त्यांनी बॉर्डर आणि लेस लावली होती. पुढच्या साईडला एक फूल तयार करून लावले होते ना, तिथे मला व्यवस्थित ओव्हरलॉक करता आले नाही, कारण की तिथे लेस लावताना ते कापड पूर्णपणे आतमध्ये गुंतलेले होते, त्यामुळे तेथे व्यवस्थित ओव्हरलॉक करता आले नाही. पण जेवढे शक्य होईल तेवढे मी तिथे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. मी खालची साईडही थोडी उसवून घेतली, जेणेकरून आपल्या इथेही ओव्हरलॉक शेवटपर्यंत येईल. ही पण फ्रॉक ओव्हरलॉक केल्यानंतर एकदमच छान दिसत होती, पण पुढच्या साईडला व्यवस्थित करता आले नाही. हे मला म्हणजे असे चांगले वाटत नव्हते, पण करणार काय ना, त्यांनी ते फुल हातावर लावलेले होते. मग सगळेच उसवायचे म्हणल्यावर त्या पुढच्या माणसाचाही मूडऑफ झाला असता. त्यामुळे जेवढे म्हणजे दोन्ही बाजूने मी मधले फुलाची जागा आहे ती तशीच सोडून दिली आणि त्याच्या दोन्ही बाजूने मी ओव्हरलॉक करून घेतले. मी ओव्हरलॉक शक्यतो ते घरी असतानाच करून घेतले, कारण की ओव्हरलॉकच्या मशीनचा दोरा आहे हा मला ओवता येत नाही. मी त्यांच्याकडूनच ओवून घेते. या मशीनला 3 धागे असतात, त्यामुळे मग प्रत्येक धागा हा वेगवेगळ्या बाजूने ओवायचा असतो. सुईतला धागा तेवढा मला फक्त ओवता येतो.
कडेचे जे दोन्ही धागे आहेत मोठे दिसणारे ते मला ओवता येत नाहीत. आणि म्हणजे ते घरी नसताना जेव्हा ओव्हरलॉक करायचे असते त्यावेळेस माझी खूपच पंचाईत होते. मला पूर्ण ब्लाऊज तसाच शिवावा लागतो, फक्त फिटिंग तशीच ठेवून मग मी ते घरी आल्यावर त्यांनी दोरा ओवून दिल्यावरच मी ओव्हरलॉक करायला सुरुवात करते. बघा, हा ब्लाऊजही त्यांनीच दिला आहे, इथेही त्यांनी फिटिंग करून दिलेली आहे. या ब्लाऊजचे खूपच दोरे निघत होते, म्हणजे अतिशय. जे बघा दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, त्यांनी एकदा यूज करून हा ब्लाऊज मला दिलेला आहे, त्यामुळे ते खूपच असे दोरे निघत आहेत. म्हणून त्या म्हणल्या ओव्हरलॉक करून घेते मी, जेणेकरून हे उसवणार नाही. पण त्यांनी काय केलं तर त्यांनी प्रिन्स कट आपण जो करतो त्याला दाबटीप मारलेली होती. प्रिन्स कटला शक्यतो दाबटीप मारत नाहीत. दाबटीप मारल्यामुळे मला तिथेही थोडेसे ओव्हरलॉक करायला कठीण गेले, पण आले, व्यवस्थित आले. तिथे काही एवढा प्रॉब्लेम झाला नाही. पण दाबटीप शक्यतो प्रिन्सेस कटला म्हणजे एवढी चांगली दिसत नाही, मी ती मारतही नाही. बाईला देखील हे बघा, तुम्ही बघू शकता किती लगेचच फरक दिसत आहे अलीकडची बाजू आणि ओव्हरलॉक केलेली बाजू यामध्ये. तर हे मोठे मोठे जे रीळ आहेत पहिला आणलेले आहेत ते कुठेही सहज मिळून जातात. जिथे आपल्याला शिलाईचे काम भेटते तिथे. याला शोल्डरला देखील टीप मारायची होती, पण व्यवस्थित ह्या ब्लाऊजला पूर्ण लुकच आला ओव्हरलॉक केल्यामुळे. या ब्लाऊजला ओव्हरलॉक करायचे मी 10 रुपये घेतले आणि त्या फ्रॉकचे पण मी 10 रुपयेच घेणार आहे. लहान मुलीची फ्रॉक आहे ती, त्यामुळे मग किती घ्यावे ते मला समजत नव्हते. तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की किती घ्यायला पाहिजेत मी ओव्हरलॉकचे पैसे. अशा रीतीने मी ब्लाऊज देखील ओव्हरलॉक करून घेतला. हे बघा, खाली तुम्हाला जे एक्स्ट्राचे कापड आहे ते आपोआप कट करून पडलेले दिसत आहे. किती एक्स्ट्राचे कापड होते ते कट करून गेलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला आणि तुम्ही आवडला का नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.